नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीचे एक्सपेक्टेड आन्सर जे आहे तर ते इथं बघणार आहोत। सुरू करूया सेशन। तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज आणि ॲप डाउनलोड करायला विसरू नका, कारण यामध्ये क्वालिटी कंटेंट जो आहे तो तुम्हाला उपलब्ध होत असतो। चालू घडामोडीचा पहिला प्रश्न होता, भारताचा आर्थिक अहवाल 2025-26 नुसार भारतातील स्थलांतरित, पहिलं विधान आहे, भारतातील स्थलांतरित ज्या देशांना प्राधान्य देतात त्या देशांमध्ये स्थलांतर नियंत्रण वाढ झाल्यास परदेशातून येणाऱ्या रकमेच्या वाढीचा वेग कमी होऊ शकतो। तर इथं काय म्हटलेलं आहे, भारतातील स्थलांतरित ज्या देशांना प्राधान्य देतात, म्हणजे ज्या देशातील आपले लोक जाऊन राहतात, ठीक आहे, ज्या देशामध्ये जातात जॉबसाठी, तर त्या देशामध्ये स्थलांतर नियंत्रणामध्ये जर त्या देशामध्ये वाढ झाली, म्हणजे त्या देशांनी जर कडक कारवाया केल्या स्थलांतरित जे लोक येत आहे तर त्यांना नियंत्रित करण्यासाठी, तर परदेशातून जो रेमिटन्स येतो म्हणजे पैसा येतो तर त्याच्या वाढीचा वेग कमी होऊ शकतो। तो बरोबर आहे। जागतिक व्यापारावर भूराजकीय, जिओपॉलिटिकल संरेखन आणि आर्थिक राज्य कारभाराचा प्रभाव वाढत आहे। तर बरोबर, व्यापारावर जिओपॉलिटिकल गोष्टी ज्या आहे तर त्याचा इम्पॅक्ट होत आहे। जसं की कुठं युद्ध वगैरे सुरू झालं तर आपल्याला आपल्या नागरिकांना काय करावं लागतं, परत आणावं लागतं, त्यांना त्यांचे बिझनेस सोडून परत भारतामध्ये यावं लागतं। जागतिक स्तरावरील व्यापार धोरण संरक्षणवादी आणि प्रतिक्रियात्मक शुल्काद्वारे प्रभावित होत आहे। तर हे सुद्धा विधान बरोबर आहे। तर आपण जर बघितलं संरक्षणासाठी, त्याचबरोबर जर बघितलं तर रिटॅलिएट तरी जे काही शुल्क जे असतात त्यामुळे जागतिक स्तरावरील व्यापार धोरण इथं प्रभावित होत आहे। भूराजकीय, आर्थिक, जिओ इकॉनॉमिक घटक आता द्विपक्षीय व्यापाराच्या महत्वाच्या नमुन्याच्या घडणीत निर्णायक ठरत आहे। ते सगळे स्टेटमेंट इथं ABCD बरोबर आहे। आता बघा, हा जो प्रश्न आहे इथं नीट लक्ष द्या, चहाबार बंदराच्या संदर्भात योग्य विधाने ओळखा। इराणमधील चहाबार बंदरामुळे भारताला पाकिस्तानला वगळून थेट अफगाणिस्तानपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग उपलब्ध होतो। तर भारताने अलीकडे अमेरिकेच्या दबावामुळे चहाबार बंदरावरील जे काही काम करणं आहे तर ते सोडून दिलेलं आहे मित्रांनो, त्यामुळे हा प्रश्न विचारण्यात आला असावा। चहाबार बंदर जे आहे ते चीनने पाकिस्तानमधील विकसित केलेल्या कराची बंदराला धोरणात्मक तोल देणारे ठरते। तर आता चीनने पाकिस्तानमध्ये जे विकसित केलेलं बंदर आहे ते कराची बंदर आहे का? नाही, ते ग्वादर बंदर आहे। ग्वादर जो सिपेक आहे, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, तर सिपेक म्हणून त्यांनी एक कॉरिडॉर सुरू केलेला आहे, ज्यामध्ये कराची बंदर एक वेगळं बंदर आहे, ऐतिहासिक बंदर आहे, पण त्याचबरोबर त्यांनी एक नवीन पोर्ट सिपेक कॉरिडॉर अंतर्गत विकसित केलं जात आहे, ग्वादर पोर्ट। त्यामुळे जर बघितलं तर कराची बंदराला धोरणात्मक तोल देणारे ठरतं। चहाबार बंदर हे चीनने पाकिस्तानमध्ये कोणतं विकसित केलेले? ग्वादर। त्यामुळे मग बी इथं काय होऊन जाणार आहे, कट होऊन जाणार आहे। तर बी इथून गेला, आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3। चहाबार बंदरांचं संचालनालय आणि विकासासाठी स्थापन करण्यात आलेले विशेष उद्देशीय संस्था म्हणजे इंडियन पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड। तर हे बरोबर आहे। 2026-27 अर्थसंकल्पात चहाबार बंदरासाठी कोणत्याही निधीची तरतूद करण्यात आलेली नाही। तर आपण $120 मिलियन चहाबार बंदरावर खर्च करणार होतो, ती रक्कम पूर्ण झालेली आहे। अमेरिकेच्या दबावामुळे आपण या बंदरासाठी कोणती नवीन अमाऊंट सुनिश्चित केलेली नाहीये। तर इथं आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 असायला हवं। खालीलपैकी कोण चिलीचे 38वे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे? जे प्रश्न आपल्या सेशन मधून आलेले आहेत, ठीक आहे, तर त्याला मी स्टार मार्क करतो। तर हे पण मी शिकवलं होतं, चहाबार बंदर, ग्वादर पोर्ट। त्यानंतर जर बघितलं चिलीचे 38वे राष्ट्राध्यक्ष कोण बनलेले? जोस अँटोनियो कास्टरिस्ट हे चिलीचे 38वे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे। सुरेश कलमाडी यांनी कोणत्या काळात आशियाई ॲथलेटिक्स संघटनेचं अध्यक्षपद भूषवलं? तर साल आहे 2000 ते 2013। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा NIRF देशातील शैक्षणिक संस्थांना क्रमवारी देण्यासाठी एक पद्धतशीर प्रणाली प्रदान करते। तर बरोबर आहे। देशातील शैक्षणिक संस्थांचा क्रम म्हणजे कोणती टॉपची संस्था आहे, कोणती बॉटमला आहे, तर याचा क्रम ठरवणारी एक आपण जर बघितलं NIRF नावाचं आपण जर बघितलं तर एक मेथड सुरू झालेली आहे। एक अहवाल देते भारतातील शैक्षणिक संस्थांविषयी। राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा जो आहे तो त्याची सुरुवात 2020 मध्ये करण्यात आली नाही, 2015 मध्ये हिला स्थापन करण्यात आलं NIRF ला। 2016 पासून तिने आपला रिपोर्ट देणं सुरू केलेलं आहे। त्यामुळे ब इथं चुकीचं असणार आहे।
ही क्रमवारी 5 निकषांच्या आधारे निश्चित केली जाते. हे बरोबर आहे. बी चुकीचं आहे म्हणल्यावर हा ऑप्शन कट, हा ऑप्शन कट, हा ऑप्शन आपला डायरेक्ट उत्तर येऊन जातं. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स या श्रेणीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास प्रथम क्रमांकावर आहे. पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे, भारतात अभिजात भाषांचा त्यांना मिळालेल्या मान्यतेनुसार योग्य क्रम लावा. मी तुम्हाला सुरुवातीला काय म्हटलं होतं, आपलं जे काही इन्स्टाचं पेज आहे त्याला फॉलो करा. याच्यावर अभिजात भाषांचा क्रम याची आम्ही एक ट्रिक बनवलेली, तिथे तुम्ही आताही जाऊन बघू शकता. मग आपण जर बघितलं तर अभिजात भाषांचा दर्जा जो आहे तो 2024 मध्ये मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली या भाषांना मिळाला. आणि पहिले कुणाला मिळाला होता? सगळ्यात पहिले तमिळ भाषेला मिळाला होता 2004 मध्ये. यावरूनच आपलं उत्तर येतं. सगळ्यात पहिले काय पाहिजे? तमिळ पाहिजे, ई. त्यानंतर जर बघितलं तर आपल्याला इथं कोणती दिली? तेलुगू. तर तेलुगू भाषेला हा दर्जा मिळालेला आहे 2008 मध्ये. संस्कृतला 2005 मध्ये. याची आपण एक ट्रिक बनवलेली आहे, ती तुम्ही इंस्टा पेजवर जाऊन बघू शकता. कन्नड नाही, इथं पाली भाषा आहे. तर पालीला अलीकडे आपण जर बघितलं 2014 मध्ये हा दर्जा मिळालेला आहे. ओडिआयला 2014 मध्ये, पालीला 2024 मध्ये, पालीला 2024 मध्ये. तर अशा प्रकारे इथं तुम्ही एकच भाषा माहित पाहिजे होती, पहिल्यांदा कुणाला मिळालं? तमिळ भाषेला. आणि यावरून हे उत्तर निघून जात होतं. 2024 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा जो देण्यात आला त्यावरून हा प्रश्न फ्रेम झाला होता. त्यानंतर आपण हे घेतलेले आहे बघा, प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना. तर प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेबद्दल कोणते स्टेटमेंट काय बरोबर आहे हे आपल्याला इथं ओळखायचे. केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री धनधान्य योजनेला मंजुरी 16 जुलै 2025 रोजी दिली. बरोबर आहे. योजनेमध्ये निम्न उत्पादक, निम्न पीक संघनता आणि निम्न ऋण वितरण हे 100 जिल्ह्यांच्या निवडीच्या आधारे, यामध्ये 100 जिल्हे जे आहेत ते निवडले जाणार होते. त्यानंतर योजनेचे संचालन चतुस्तरीय कार्यान्वयन संरचनेच्या माध्यमातून केले जाणार आहे. तर योजना जी आहे ती जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर राबवली जाणार होती. त्यामुळे 4 स्तर नाही, 3 स्तरीय ही योजना आहे. त्यामुळे आपलं उत्तर ए आणि बी असणार आहे. काय असणार आहे? ए, बी, पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणती विधानं योग्य आहेत? तर लेटेस्ट आता करंट अफेअर्सची बॅच सुरू होती आपली, त्यामध्ये मी हे शिकवलं होतं, जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक. जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक हा कुणामार्फत दिला जातो? तर UNDP आणि OPHI. OPHI म्हणजे ऑक्सफोर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह यांच्या मार्फत हा निर्देशांक देण्यात येतो. 2025 चा निर्देशांक जो होता तर त्याची थीम होती पॉवर्टी अँड क्लायमेट हजार्ड. ठीक आहे, ह्या थीमवर हा निर्देशांक बेस होता. मग आपण जर बघितलं तर जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जो येतो, जागतिक बँक देतं का? अजिबात नाही. ए विधान इथं बाद होतं सगळ्यात पहिले. मग ए विधान जर बाद झालं तर हा ऑप्शन गेला, हा पण ऑप्शन गेला. 2025 चा अहवाल दारिद्र्य आणि हवामान बदल, तर इथं बघा पॉवर्टी अँड क्लायमेट हजार्ड यावरच केंद्रित होता. तर बी इथं बरोबर आहे. त्यानंतर सी पण बरोबरच असणार आहे, कारण ऑप्शन आपल्याला तशा प्रकारे उरलेले. 2025 च्या अहवालात 4 प्रमुख हवामान संबंधित धोके, अतितापमान, दुष्काळ, पूर, वायू प्रदूषण यांचा अभ्यास करण्यात आलेला आहे. आणि या अहवालानुसार दक्षिण आशियामधील दारिद्र्य मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर दक्षिण आशियामध्ये दिवसेंदिवस दारिद्र्य जे आहे ते कमी होत चाललेलं आहे. त्यामध्ये भारताचं मेन योगदान आहे दारिद्र्य कमी करण्यामध्ये. तर आपलं उत्तर BC असणार आहे, पर्याय क्रमांक 4. 7व्या वेतन आयोगाची मुदत 1 जानेवारी 2026 रोजी संपण्यापूर्वी आपला 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे पहिले भारतीय राज्य कोणते ठरले? जसं तसा प्रश्न घेतलेला आहे मी. 5 जानेवारीचं करंट अफेअर्सचं सेशन ओपन करा, 6 जानेवारीचं, त्यामध्ये आसाम हे आपल्याला उत्तर दिसून येईल. 6 जानेवारी 2026. पुढे जाऊया. खालीलपैकी योग्य अयोग्य कथन ओळखा. 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस 3 ते 6 जानेवारी 2026 नाही 2025 दरम्यान भोपाळ मध्य प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आली होती. तर हे विधान जर आपण बघितलं तर अयोग्य आहे. अयोग्य आहे का? नाही, दोन्ही योग्य नाही. आपण जर बघितलं तर इथं अविधान जे आहे ते अयोग्य विधान आहे. 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस ही आरोग्य आणि कल्याणासाठी परिसंस्था समजावून घेणे या संकल्पनेवर आयोजित करण्यात आलेली आहे. तर आपण जर बघितलं तर इथं बी आपलं योग्य आहे, ए अयोग्य आहे आणि बी जे आहे ते योग्य आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार आहे. तर ही परिषद आरोग्य आणि कल्याणासाठी परिसंस्था समजावून घेणे या थीमवर आधारित होती.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित तिसरा नवा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? प्रस्तावित केलेला तिसरा नवीन जिल्हा आहे कुशावती. जोड्या लावा नोबेल पुरस्कार 2025 हे आपण घेतलेले. तर नोबेल पुरस्कार 2025 पहिले जाऊया शांततेच्या नोबेल पुरस्काराकडे. तर व्हेनेझुएलाच्या लोकांसाठी लोकशाही हक्कांचा प्रचार करण्यासाठी हा पुरस्कार मारिया कॅरिना मचाडो यांना देण्यात आलेला आहे. तर डीचं एक असणार आहे, मग डीचं एक शोधा. बाकी आपल्याला कन्फ्यूज होतं हे जे इतर पुरस्कार असतात, तर त्यामुळे मेन लक्षात ठेवायचे. शांततेचा पुरस्कार, अर्थशास्त्राचा पण आता 3 जणांना देण्यात आले, त्यामुळे साहित्याचा शांततेचा पुरस्कार लक्षात ठेवायचा. त्यामुळे आपल्याला प्रश्न उत्तर देणं इझी होऊन जातं. मग आपल्याला डीचं एक शोधायचं. डीचं एक पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे. आपलं उत्तर 2 असणार आहे. मग इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मायक्रोस्कोपीय क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग आणि एनर्जी क्वांटनायझेशनचा शोध जो आहे त्यासाठी जॉन क्लार्क यांना पुरस्कार मिळालेला आहे. धातू सेंद्रिय फ्रेमवर्क म्हणून विकास करण्यासाठी पुरस्कार जो आहे तो रिचर्ड रॉबसन यांना मिळालेला आहे. आणि परिधीय रोग प्रतिकारक सहनशीलतेशी संबंधित शोधासाठी फ्रेड रॅम्सडेल यांना पुरस्कार मिळालेला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये भारताला किती सुवर्ण पदक, रौप्य पदक आणि कांस्य पदक जिंकलेले आहेत? भारताने 208 पदकं जिंकलेली आहे, ज्यामध्ये 75 सुवर्ण पदक, 69 रौप्य पदक आणि 64 कांस्य पदक एवढी भारताने जिंकलेली आहे. तर बघा प्रश्न जो आहे, तर ही माहिती आपल्याला माहित असते, पण एक्झॅक्ट किती पदकं आहे तर माणूस कन्फ्यूज होऊ शकतो. त्यामुळे हा क्वेश्चन मी याला हार्डच मानतो. कारण 208 पदकं एकूण माहित असतात, पण बाकी आतमध्ये किती, सुवर्ण किती, रौप्य किती आपण सहसा प्रत्येक स्पर्धेचं पाठ करत नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञान आधारित उपायांद्वारे लैंगिक समानता वाढवण्यासाठी आणि महिलांचं सक्षमीकरण साधण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये महिला तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यात आलं? तर आपण जर बघितलं विज्ञान तंत्रज्ञान आधारित उपायाद्वारे लैंगिक समानता वाढवण्यासाठी महिला सक्षमीकरण करण्यासाठी तामिळनाडू, उत्तर प्रदेश, सिक्कीम मध्ये काय करण्यात आलेले महिला तंत्रज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. गुजरात नाही येणार, महाराष्ट्र नाही येणार, उत्तर येणार बी, सी आणि ई पर्याय क्रमांक 1. हा प्रश्न रद्द होऊ शकतो. का रद्द होऊ शकतो हे पण मी तुम्हाला सांगतो. ब्राझीलच्या ब्रिक्स चेअरशिप 2025च्या प्रमुख प्राधान्यामध्ये प्रायोरिटीज मध्ये पुढील बाबींचा समावेश होतो. तर 6 प्रायोरिटी आहे. या 6 पैकी 4 प्रायोरिटी आपल्याला देण्यात आलेल्या आहे. जागतिक आरोग्य सहकार्य ही एक प्रायोरिटी आहे. हवामान बदल ही एक प्रायोरिटी आहे. महिला मुक्तीला प्रोत्साहन ही प्रायोरिटी नाहीये. बहुस्तरीय व्यवस्थेत सुधारणा ही प्रायोरिटी आहे. आणि व्यापार, गुंतवणूक आणि वित्त ही प्रायोरिटी आहे. सी प्रायोरिटी नाही, त्यामुळे हा ऑप्शन इझिली कट होतो. वरील पैकी सर्व हा ऑप्शन सुद्धा काय होऊन जातो, कट होऊन जातो. मग आता काय उरतं आपल्याकडं ए बी ई प्रायोरिटी आहे आणि बी डी आणि ई ही सुद्धा प्रायोरिटी आहे. त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. पहिल्या आन्सर की नुसार उत्तर 2 किंवा 3 मधून दिले जाऊ शकतं. 6 प्रायोरिटी आयोग जर त्याचा कधी कधी त्याच्या पॅटर्न नुसार जर गेलं ठीक आहे, तर कधी कधी आयोग वरील पैकी सर्व पण द्यायला बसलं, पण मेन 6च प्रायोरिटी आहे मित्रांनो. आपलं उत्तर 2 किंवा 3 मधूनच यायला हवं. ठीक आहे. आणि पुढे जाऊन सेकंड आन्सर की मध्ये हा क्वेश्चन कॅन्सल व्हायचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. तर आय होप तुम्हाला सर्व उत्तरं समजली असेल. आपले वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे. लेक्चरच्या लिंकसाठी टेलिग्राम चॅनल, आपण जर बघितलं तर शॉर्टमध्ये चांगली माहिती मिळवण्यासाठी इन्स्टाचं पेज, आणि क्वालिटी कमी फीजमध्ये बॅचेससाठी आपला अभ्यास मित्राचं ॲप डाउनलोड करा, ज्यामध्ये तुम्हाला कंबाईनसाठी एक रिव्हिजन बॅच जी ती लवकरच बघायला मिळेल. मग थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद सगळ्यांना.